मॉर्निंग गाईज. ही गुड मॉर्निंग थोडी स्पेशल आहे कारण आज आहे गुढीपाडवा. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ॲक्च्युली आता आम्ही डे प्लॅन करणार आहोत. यू नो की हा लग्नानंतरचा पहिलाच आमचा गुढीपाडवा आहे आणि होळी तर आम्हाला करायची नव्हती, त्यामुळे तो सणही स्किप झाला होता. त्यानंतर नाही, आय थिंक समहाऊ होळी नव्हती केली आम्ही काही कारणामुळे, आणि त्याच्यानंतर संक्रांतही नव्हती. जो लग्नानंतरचा हा पहिलाच सण असल्यामुळे या सणाची आम्हाला खूप सारी एक्साइटमेंट आहे. तर त्यानंतर आता मला ऑफिसला पळायचं आहे, त्याआधी गुढी उभारायची आणि एक छोटंसं काम आहे ते सुद्धा मला करायचं आहे त्याच्या आधी. तर कोमलला आज सुट्टी आहे आणि ती आवरती आहे. यु नो, सण नसले घरात की खूप सारी धावपळ चालू असते, त्यामुळे आता ती आवरती आहे काहीतरी. त्यानंतर मी पण तुम्हाला लवकरच फ्रेशन अप होऊन कॅच करतो. ओके, असं सगळा पसारा करून ठेवला आहे तिने. आता एक साडी शोधण्यासाठी एवढा सगळा पसारा. सो येस गाईज, आता झालं आहे आम्ही पटकन रेडी आणि सगळ्यांचे मस्त छान डिशेस वगैरे येत आहेत, फोन वगैरे येत आहेत, मस्त छान असं सणाचं छान वाटतंय. आणि आता आम्ही पटकन आवरतोय. हॅलो, सगळा इथं असं भयंकर पसारा आहे आणि आवरतोय आम्ही. काल ऑफिसची तर पाऊस होता. नाही, अजून नाही ओढतो. हां करतात, पप्पा करतात. तुला पण चालेल, बाय. आई छोटा आहे प्लीज. बिचाऱ्याचं वर्किंग चालू आहे, जरा बिचाऱ्याचं वर्किंग चालू आहे आणि मला सुट्टी आहे. बाबा इथे मस्त हार तयार करतायत. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमचं आयुष्य भरभराटीचं जाऊ. अजून बाबा हो, वर्ष नाही, हे आयुष्य. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदीदायी जाऊ. हां, हं? हो चालेल. आता मी आईंकडे जाते, आईंची रिॲक्शन बघते की काय. महाराजांची प्रार्थना म्हणायचं ना. आई
तुम्ही काय म्हणता? तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं भरभर. महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर मस्तपैकी आईंनी पण आपल्याला सगळ्यांना छान शुभेच्छा दिल्यात. तुम्हाला नक्की जाणार आहे. आयुष होतोय फास्ट. आता आम्ही निघतोय. आणि त्याच्यानंतर शुभम येतोय. खरं मी वाट बघतीये. त्यानंतर तसंच एक क्विक गौरीकडे पण जाऊन येणार आहे घरी माझ्या मस्तपैकी. सो कंटिन्यू करा. हे जेवण करतोय. ती कुठे आहे दुसरी? गेली. सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत घरी पुन्हा गौरीला आणि यशला भेटून. त्यांनी पण छान मस्त गुढी वगैरे उभारलेली, मस्त पाया वगैरे पडलो आणि आता आलोय. आता घरचे काही कामं करायचे आहेत आणि पुन्हा जायचं आहे आम्हाला थोडं बाहेर काही कामानिमित्त. कॅच करतो पुन्हा थोड्या वेळाने. चालू झालाय म्हणजे नुकताच पाऊस सुरू झालाय आणि आम्ही चाललो होतो बाहेर जरा कामासाठी, कोमलने मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर हा या सीझनचा पहिलाच पाऊस आहे. आय थिंक एन्जॉय करतोय आणि गाडी घेतल्यापासून हा पहिलाच पाऊस आहे. त्यामुळे गाडीत पण मजा येते. एवढा वेळ नाही चालणार खरं तर हा, बट पण ठीक आहे म्हणजे छान. असं ऍटलिस्ट छान आहे. स्प्रिंकल्स आहेत, स्प्रिंकल्स. लग्नानंतरचा पहिला पाडवा, गुढीपाडवा म्हणून हिला साडी दिली आहे. लग्न माझं पण झालंय, मला काहीच नाही दिलंय. कोमल लाईट लाव ना, एकदा लाईट लाव ना. ये असं पण असतं. आता हिचा नंबर आहे म्हणून हिला पण टिळा लावलाय. चावी घेतली का? ते आणि इकडे आण. आलेलो आहोत परत एकदा आमच्या व्लॉगमध्ये. सो हा दिवस थोडासा हेक्टिक मिक्स इमोशन्सवाला दिवस होता. सगळं खरं तर सकाळी एक्साइटमेंट होती फुल, त्याच्यानंतर वर्किंग होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जरा बाहेर. तर नेहमीप्रमाणे महाराजांना गेलो होतो हां दर्शनाला. मग आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो घरी आणि आता आमचे बस जेवण व्हायचं बाकी आहे. जेवण व्हायचं बाकी. म्हटलं की ह्या दिवसाचा म्हणजे हा व्लॉग आता इथे एंड करूया आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सो तुमचं आयुष्य मस्त भरभराटीचं जाऊ दे, छान आरोग्यदायी असू दे. अजून काय जे काही असेल, ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असेल तसं जाऊ दे. सो व्लॉग्स वगैरे कंटिन्यू करा कारण आता बहुतेक हा व्लॉग तर गुढीपाडवाचा आहे आणि आम्ही गोव्याचे सुद्धा व्लॉग वगैरे भरपूर टाकलेले आहेत कंटिन्यू. आय थिंक मला वाटते 3 पार्ट्स आहेत, एक कोल्हापूरचा आणि 3 गोव्याचे पार्ट्स आम्ही टाकतोय आता. सो चेक करा, बघा, कमेंट करा आणि सजेशन्स द्या, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे आमचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील, जेणेकरून काय होतं की म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले आपल्याला लवकर कळतात. करेक्ट. सो आता हा ब्लॉग आता आपण इथे थांबवतोय, ठीक आहे. तर घेऊन येतो आणि आम्ही ट्राय करतो की त्याच्यामध्ये काहीतरी कपल चॅलेंज वगैरे करायचा. सो स्टे ट्यून. तोपर्यंत